न्यूज 24 नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज 24 नेटवर्कवर। आता नवीनच आता 15 तारखेला आपल्या सर्व शाळा सुरू होत आहेत। तर सर्व केंद्रप्रमुखांची मी मीटिंग घेतलेली आहे आणि त्यांना सर्व विषय यावर्षी आपण काय काय करणार आहोत तर ते सांगितलेले आहेत। तर एक वर्ग एक राज्य हा उपक्रम मागच्या वर्षी खूप चांगला शिक्षकांनी खूप छानरित्या राबवला। त्यामध्ये अनेक सर्व वर्गांमध्ये त्या राज्यांचे फोटो लावण्यात आले, माहिती लावण्यात आली, मुलांकडून ती माहिती वधवून घेण्यात आली। मुलांनी खूप छान रीतीने ती पाठ पण केली। त्यामुळे विद्यार्थ्यांना कळालं की आपल्या देशामध्ये जे विविधता आहे, वेगळी राज्य आहेत, त्यामध्ये म्हणजे त्यांचा पेहरावा असेल किंवा त्या राज्याचं जेवण असेल, बोलीभाषा असेल, त्याबद्दल त्या मुलांना माहिती मिळाली। तर आता तो शिक्षक ते दुसरं राज्य घेतील, आपल्या वर्गामध्ये त्याची सर्व माहिती लावतील। आणि यावर्षी लवकरात लवकर वर्ग सजावट करायला सांगितलेलं आहे शिक्षकांना। खाजगी शाळा आहेत त्या जशा नटलेल्या असतात तशा मागच्या वर्षी आपल्या सर्व शाळा नटल्या, तसंच आता वर्ग सजावट करायला सांगितलेली आहे। त्यामुळे आपल्या शाळा छान सजत आहेत। तसंच एक वर्ग एक राज्य ही संकल्पना यावर्षीसुद्धा चालू राहील। यावर्षी ईट हेल्दी स्टे हेल्दी हे आपण एक उपक्रम आहे तो राबवणार आहे। तर आता मुलं काहीही खातात, कसंही खातात आणि पालक त्याकडे लक्ष देत नाहीत। त्यामुळे आता ही संपूर्ण जबाबदारी ही शिक्षकांची आहे। आणि जेव्हा शिक्षक पालकांची मीटिंग घेतील आणि पालकांना समजावून सांगतील की आपण आपल्या मुलांना काय खायला घालतो आहे, तेव्हा त्यासाठी डायटिशियन असतील किंवा इतर डॉक्टर वगैरे असतील ते आपल्या पालकांना समजून सांगतील। आणि शाळेमध्ये ज्या पाककृती केल्या जातील त्या फक्त या पौष्टिकच पाककृती केल्या जातील। त्यामुळं लोकांना प्रोत्साहन मिळेल आणि सतत सांगितलं जाईल की बाबा हे वाईट आहे, तेव्हा मुलांनाही कळेल की आपण हे नाही खाल्लं पाहिजे। आणि ही जबाबदारी फक्त आता शिक्षकांची आमची आहे असं मला वाटतं। म्हणून चांगलं खाण्यासाठी चांगलं जगण्यासाठी या वर्षी आपण प्रयत्न करणार आहोत। तसंच पाहुणे आपल्या भेटीला हा उपक्रम मागच्या वर्षी पण आपण घेतला होता, तसंच तो यावर्षी चालू राहील। कारण अनेक प्रकारचे पाहुणे असतात आपल्याकडे। तर पाहुणा काही फार मोठ्या पदावरचा वगैरे असं काही नाही आमच्याकडे। तर कोणताही पाहुणा की ज्याच्याकडनं आपल्याला काहीतरी शिकता येईल, समजा रिक्षा चालवणारी महिला असेल तर तिचा फार मोठा संघर्ष असतो, ते मुलं ऐकतात। किंवा एखादा माळी असेल तर तो झाडांची सुरक्षा कशी करतो, रोपं कशी लावतो, कधी लावतो, हे सुद्धा खूप मोठं ज्ञान असतं। तर अशा प्रकार किंवा एखादी बाई असेल तर ती 10-12 माणसांचा डबा देत असेल तर तिचं फार योग्य मॅनेजमेंट असतं। तर हे मॅनेजमेंटसुद्धा मुलं शिकू शकतात। अशा प्रकारचे पाहुणे आमच्या शाळेत येतात। तर त्यामुळे मुलांना इतर माहिती चांगली मिळू शकते। तसंच वाचन सम्राज्ञी हा एक उपक्रम आपल्या शाळेमध्ये आहे। जो विद्यार्थी जास्त पुस्तक वाचतो तर त्याला एक मुकुट घातला जातो आणि त्याला प्रोत्साहन दिलं जातं। तर त्यामुळं मुलं खरोखर चांगलं वाचत आहेत। तसंच आठवडी बाजार एक आपला उपक्रम आहे, तोही यावर्षी चालू राहील। तर त्यामध्ये शाळेमध्ये मुलं काहीतरी विकतात। म्हणजे अगदी पहिलीचा मुलगा असेल तो एखादी वस्तू 5 रुपयाची आणतो आणि त्याला मी जाऊन जेव्हा विचारते की तू ही कितीला विकलीस तर तो म्हणतो की 5ला। मग जर तू 5लाच आणली 5ला विकली म्हणजे फायदा झाला की तोटा झाला। मग तो पहिलीचा मुलगा विचार करून सांगतो हां तोटा झाला आणि फायदा पण नाही झाला आणि तोटा पण नाही झाला। पण मग मी विचारते की बाबा 6ला विकली असते तर काय झालं असतं, तर फायदा झाला असता। म्हणजे अगदी लहानपणापासून आपल्याला हे शिकलं पाहिजे आणि प्रत्यक्ष कृतीनं ही मुलं शिकतात आणि मुलांना खूप आनंदही होतो। तसंच वर्षभर मागच्या वर्षीसुद्धा अनेक सण साजरे केले शाळेमध्ये, अगदी मंगळागौरसुद्धा करण्यात आली किंवा मुलांनी शाळेमध्ये पतंग तयार केले, उटणं तयार केलं, आकाशकंदील तयार केलं। तर यावर्षी आपण उटणं आणि आकाशकंदील हे लवकर तयार करणार आहोत। आणि जे लोक वेगवेगळ्या संस्थांना दिवाळीमध्ये हे सगळं वाटतात त्या लोकांशी आम्ही संपर्क साधणार आहे आणि आपल्या मुलांकडून त्यांनी उटणं किंवा आकाशकंदील घ्यावेत अशी माझी इच्छा आहे। आणि ते सर्व माझे शिक्षक करतील अशी मला नक्कीच आशा आहे। तसंच आता इंग्रजीचा प्रभाव फार असल्यामुळे इंग्रजी शाळा वाढत आहेत आणि प्रत्येक पालकाला वाटतं की आपली मुलं ही इंग्लिश मिडियमलाच गेली पाहिजे। पण मला असं वाटतं की आपल्या मातीशी नाळ आपण नाही सोडली पाहिजे। आणि सर्व देशामध्ये बाहेरच्या देशामध्ये सुद्धा विज्ञान असं सांगते की जेव्हा मुलं आपल्या मातृभाषेतून शिकतात तेव्हा ती जास्त चांगलं शिकतात। कारण की वेगळ्या मीडियममध्ये शिकल्यामुळं त्यांना प्रत्येक गोष्ट कळेलच असं नाही। तर त्यामुळं इंग्लिशचा प्रभाव जो आहे त्यामुळं इनोव्हेटिव्ह प्रोग्राम शाळेमध्ये एक सुरू करणार आहे। त्यामध्ये पहिल्यांदा अगदी 1-1.5 महिना जास्तीत जास्त भर हा स्पेलिंगवर दिला जाईल। स्पेलिंग आले की इंग्लिश चांगलं येतं। मग WH क्वेश्चन असतील किंवा
आपण जे धडे शिकणार आहे त्यातलं स्पेलिंग असेल ते अगोदर शिकले म्हणजे आपल्याला धडे शिकणंही जास्त सोपं जाईल. आणि वर्गातल्या ज्या सूचना असतात त्या मुलांच्या सतत कानावर पडल्या की मग मुलांना इंग्लिश येतं. म्हणजे समजा शिक्षकांनी हजेरी उघडली आणि म्हटले आन्सर युअर रोल कॉल, असं 3-4 वेळा म्हटलं की मुलांना कळते की आन्सर युअर रोल कॉल म्हणजे आता हजेरी द्यायची आहे. वाय आर टॉकिंग असं विचारलं की मुलं आपला चेहरा बघत असतात. हू इज टॉकिंग म्हणजे मुलांना कळतं की आपल्याला शिक्षक काय बोलत आहेत. तर आवर्जून यावर्षी सांगण्यात आलेलं आहे की वर्गात इंग्लिश आपण बोलायचं आहे, इंग्लिशचा वापर जास्त करायचा आहे. आणि हा जो इनोव्हेटिव्ह प्रोग्राम आहे यातले स्पेलिंग पाठ केले तर नक्कीच इंग्रजीमध्ये खूप चांगली प्रगती होईल अशी मला आशा वाटते. तर आत्ता मी जे हे उपक्रम सांगितले ते माझ्या शिक्षकांपर्यंत आता माझे केंद्रप्रमुख पोचवतील. नंतर मी सर्व शिक्षकांच्या मी स्वतः बैठका घेणार आहे. आणि यावर्षी मी असं ठरवलेलं आहे की जे अनुदानित शाळा आहेत त्यांचीसुद्धा बैठक घेणार आहेत, कारण सरकार त्यांना पूर्ण अनुदान देतं, त्यामुळे त्यांनीही करणं फार गरजेचं आहे. आणि हे सर्व उपक्रम त्यांनी राबवलं तर आपल्या शाळा नक्कीच एक मान्यता वेगळ्या प्रकारची प्राप्त करतील अशी मला आशा आहे. तर एक वर्ग एक राज्य यावर्षी पण चालू राहील अशी माझी म्हणजे खात्री आहे आणि चांगल्या अर्थाने चालू राहील. आणि पर्यटन स्थळं आहेत ती नवी मुंबईमधली पर्यटन स्थळं जी आहेत ती मुलांना आपल्या अगोदर माहिती असली पाहिजे. त्यामुळे आसपासच्या शाळा ज्या आहेत तर ते आपल्या जवळचे पर्यटन स्थळ आहेत त्याला भेट देतील. आरोग्याच्या बाबतीत सर तुम्हाला मी सांगितलंच की ईट हेल्दी आणि स्टे हेल्दी सांगितलं आहे. तसंच मी शिक्षकांना सांगितलेलं आहे की गूळ फुटाणे शेंगदाणे मुलांनी कंपल्सरी वर्गात आणायचीच आहेत. कारण की जोपर्यंत हे खात नाही तोपर्यंत आपण जर शाळेत गेलो तर मला आवर्जून जाणवतं की मुलं फार अशक्त झालेले आहेत, त्यांचे डोळे असे खोल गेलेले दिसतात. कारण की पालक लक्ष देत नाहीत, मग लक्ष कोण देणार. तर आपल्याला हे जेव्हा आपण सुरू करू तेव्हा आपल्याला त्याचं नक्की रिझल्ट मिळतील असं मला वाटतं. कारण की गूळ शेंगदाणे फुटाण्याचा उपक्रम मी यापूर्वी केलेला आहे आणि त्याचे रिझल्ट चांगले आलेले आणि अनेक संस्थांनीसुद्धा अगदी पोत्याने शेंगदाणे दान केले होते. तर त्यामुळे इथेसुद्धा हा प्रोग्राम यशस्वी होईल असं मला वाटतं.